मोठ्यात पळल्याशिवाय तर चर्चा तर होतो, चर्चा होत नाही. कट करायला लागू नये म्हणून बांधायची. गाडी टाकायची. एका शिक्क्याची बैल झाली. हो. सध्या मैदानात सगळ्यात देखना बैल कोण आहे तर पैलवान आहे. व्यायाम काय हो याला? वाटेगावचा पैलवान हा, हो आणि अंबरनाथचा पण पैलवान. हो अंबरनाथचा राजा झाला त्या मालकांचा हा त्यांचं है ना. ही खरेदी कुठली हो हिची? वाळवा वाळवा वकिलाबा वकिलाबा. आणि त्याने कुठून आणलेलं आहे? चिडचंद पैदास तिकडचे कडके चडचण भागातली. देखना बैल आहे ह्यो. लय द्या हा प्युअर जाते खिल्ला प्युअर खिल्लार जाते. ओके म्हणजे आता मैदानात बरं का, सध्या मैदानात सगळ्यात देखना बैल कोण आहे तर पैलवान आहे. पहिला जे वयो असते का हा वयोच्या मापातला बैल आहे. हो. कोण म्हणले का सगळ्यात देखना बैल आहे म्हणून? नाही असं नाही कोण काही बोललं आज पण आहे का नाही मला माहित आहे. पण तुम्ही पण हो. मान्य करताली होय बैल देखना एकदम. आणि ही जी जातीतली बैल असते ती ना रुबाबदार, ह्यांचं आहे ना फ्युचर मोठं असतंय. हो म्हणजे ह्यो बिळण्याचा हा. वळी बी जास्त. कारण ती राजा असते तसला आहे तो. त्यामुळे तो अजून 2, 4, 5 वर्ष टिकणार आहे. हो. आणि तुमचा ट्रॅक्टर पण ह्याच जातीतला होता का? ट्रॅक्टर इंजन 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 ह्याच्यापेक्षा हा. नाही जाते. इंजन आहे ना. प्युअर जाते त्यांच्यापासूनच घेतला होता वळव्यात. तुमचं इंजन पण सेम असाच दिसत सेम होता. सेम तो जर असताना आता आता असतं तर काय लय दांडगा बैल झाला असता. दांडगा म्हणजे काय दोन्ही सेम बैल दिसले जोडी पळत बी होती लय यांची. आहे ना. हो म्हणजे एका शिक्क्याची बैल झाली. हो हो अख्ख मैदान असं खेचलं असतं हे ना. होय. आणि आता सुद्धा ह्यो लय भारी पळतो ह्यो. हो चांगला पोहोच. पायऱ्याला काय अडचण नाही ना. नाही नाही किरकोळ तेवढं चालतं. किरकोळ तेवढं चालायचा. पण बैल जेव्हा नवीन असतो तेव्हा अडचण येतेच थोडी. थोडीफार काय ना मग झालं आमचं तसं, थोडीफार अडचणी आली काय केलं. ह्यो बैल मला आवडतो बरं का. जेव्हा जेव्हा बघतो का नाही अशी ते नजर खिचून घेतो. होय. अशी नजर पुन्हा बघावंसं वाटतो का नाही बैल त्यातला ह्यो. याला काय खुराक रतीब काय? काय रतीब असतो की आपला पेंड असत्या, मका चुनी, हरभरा चुनी, बरं डाळ असते. त्याचं मोठं पैर कोटलं झालं. मोठं शिरसोळीचा रायफल एक, हां कळंबीचा शंभू, असे 2-3 पायऱ्यातच पळाला. आता पहिला आला उजेडत 5-6 मैदानला. हां. कुठल्या खांदे पळतो काय? दुई खांदी पब्लिक नाही आतनं दुई खांदी आला. दुई खांदे आतला. हा हे मग आतले आणि बाहेरले हे काय ह्यो का बाहेरचा होऊ शकत नाही? पळणार की हळूहळू पळवायचंच त्याला. आहे ना. कसं आहे जरा आत्ता भुजार आहे त्यामुळे थोडं भुजार असल्यामुळे आहे ना. मग लोक पब्लिकला बुजणार. जरा भुजल थोडा. मग आता कुठल्या खांद्याला जास्त स्पीड? तसं काय नाही, दुई खांदी कुठं पण तेवढं स्पीड. तेवढंच. गाडी बांधायला लागते याच्यावर? गाडी आत्ता बांधली होती. बांधली होत्या. बांधली जास्त स्पीड आहे म्हणून बांधायची का? काय जास्त ताकद आहे म्हणून? ताकदीचा विषय नाही. कसं आहे दुसऱ्या बैलाला बी पळायला कट बैल लई करता आला नाही पाहिजे त्यामुळे गाडी बांधायची. हां नाही बांधली तर कट करायला लागणार आहे ना. सारखं कट करायला कट करायला लागू नये म्हणून बांधायची. गाडी टाकायची. 3 नंबर गटात गटपास आहे. हो स्पीड लागलं का गाडीला? आज कोण आहे पायरा? शिरसोळीचा रायफल. रायफलच आहे का? गाडी पळते चांगली त्यामुळे काय फोडायचं काय. मग गुलाल आहे आज तुम्हाला. बोलायला आज सीमित ठेवत नाही तुम्ही कोणाला. नाही. आज पहिलवानच्या सीमित जी गाडी येईल ती मार खाणार. मधनं गाडी लागली तर मग काय विषयच नाही. ते अभ्यास असतो ना तुमचा. ह्यो सगळा अभ्यास असतो ना. कुठली गाडी कधी आली पाहिजे आपल्या गटात. रान बिन बघून सगळं आहे ना. कुठल्या रानात कुठली गाडी मरते आपल्याला ते
पण मोठ्या गाड्या येतात का नाही सीमित तू सीमित तेच खरा शेबी आहे ना हो नाही मोठ्यात पळल्याशिवाय तरी चर्चा तर होतो चर्चा होत नाही नुसते बारक्या गाड्यात पळून काय हा? काय तू किती जाते आता चौसा अजून निम्मा जात आहे 400 एकदम कवळा पहिलो ह्याचा तुम्ही फिटनेस लय जबरदस्त ठेवला आता अख्ख्या मैदानात ह्याच्यासारखं फिटनेस नाही बैलाला शरीरच वेगळं आहे तसं म्हणलं आहे ना व्यायाम काय हो याला व्यायाम काय होताला असतो नांगरीला पवनी आहे चकड्याला झोपून आम्ही फिरवतो आवताला कुठली कुठली अवताल सगळी आमची घरातली बैल चालतात सगळी एकटीची सगळ्या सगळे आवताला हाणायचंच हो किती दिवसात ना काय पळून आलो दुसऱ्या ना तिसऱ्या दिवशी हाणायचं किती वेळ थोडं हा नाही आपलं त्याला दम बी लागला नाही पाहिजे त्याचं काय हे बी झालं नाही पाहिजे हा कुठला आवत झुकता नांगरी नांगरी हो ती पलटीची का नांगरी अशी ती? नांगरी सरळ ती ऊसात नांगरतात ती आवताला याच्या जोडीला कोण असतो घरचा एक बैल आहे मोठा बैल आपला शहाणा ते बडाव बैल आहे नाही मोठा पळावच आहे फक्त शहाणा बैल किती दिवसात काढता याला जास्तीत जास्त 5-6 दिवस तरी गॅप द्यायलाच लागतो आणि त्याला रस तरी पाहिजे नाही पळाय हा मग आठवड्यातनं पकडायचं आठवड्यात एक करायचं एक शिंगाचा कलर तुमचा ह्योच का हो? दिसतो आपला चांगलं दिसते त्यामुळे पण ह्योच कलर यूज कलर काय पडलं काय